नमस्कार मित्रांनो, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय ॲनालायझर. मला एक जुनं मराठी गाणं आठवतंय. मला वाटतं रवींद्र महाजनी किंवा रंजना असं दोघांच्या मधलं ते गीत असावं. करेक्ट कराल तुम्ही काही चुकलं असेल तर. आणि गाण्याचे बोल आहेत, कोण होतास तू, काय झालास तू, अरे वेड्या कसा वाया गेलास तू. आणि तोही म्हणतो, कोण होतीस तू, काय झालीस तू, अगं वेडे कशी वाया गेलीस तू. अशी स्थिती मला सुद्धा याच गाण्यातून व्यक्त करावी वाटतेय. भारतातल्या, महाराष्ट्रातल्या प्रसार माध्यमांच्या बाबत. कोण होतास तू, काय झालास तू, अरे वेड्या कसा वाया गेलास तू. प्रसार माध्यमांची सुरुवात जी झाली ती मुळातच लोकजागृतीसाठी, लोकांना जागं करावं, लोकांना समृद्ध करावं, लोकांना ज्ञान द्यावं, यासाठी प्रसार माध्यमं अस्तित्वात आली. विशेषतः भारतामध्ये स्वातंत्र्याचा लढा लढत असताना लोकजागृतीचं काम या माध्यमांनी खूप मोठ्या प्रमाणावर केलं. रंजन, शिक्षण या सगळ्या गोष्टी या माध्यमातून होत होत्या. माहितींचं आदान प्रदान होत होतं, लोक हुशार होत होती आणि म्हणूनच माध्यमांचं एक विलक्षण महत्त्व होतं. संपादक या पदाला सन्मान होता, वार्ताहर या पदाला प्रेम मिळत होतं, पत्रकारांची एक वेगळी चांगली ओळख होती. काळ बदलला, स्वातंत्र्यप्राप्ती झाली, पुढे माध्यमांची प्रयोजनही बदलत गेली आणि जाणं अपेक्षित होतं. हळूहळू या माध्यमांच्या मध्ये व्यवसाय घुसला आणि तो देखील एक्सेप्टेड होता, मान्य करावा असा होता. कारण वर्तमानपत्रांना आर्थिक बळही मिळणं आवश्यक आहे, त्यामुळे जाहिराती मिळणं आवश्यक होतं. पण या व्यवसायाचं रूपांतर पुढे पुढे धंद्यामध्ये होत गेलं आणि गडबड होत गेली, हे आपल्या लक्षातच नाही आलं. मग व्यवसायात भांडवलदार गुंतले, पैसे टाका, पैसे कमवा, अधिकाधिक कमविण्यासाठी एक तर राजकीय ब्लॅकमेलिंग करा किंवा राजकारण्यांना विकले जा, हे धोरण आलं. मग या विकले जाण्यातून त्यांचे अजेंडे रेटण्याचा विषय पुढे आला. आपापले अजेंडे रेटण्यासाठी मुळात प्रसारमाध्यमांचा वापर सुरू झाला. मग कम्युनिस्टांची वर्तमानपत्र ही वेगळा अजेंडा नेऊ लागली, उजव्यांची वर्तमानपत्र हा वेगळाच अजेंडा सांगू लागली. वर्तमानपत्रांचा हेतू कालबाह्य झाला आणि उरला तो फक्त एक धंदा, अगदी धंदाच. पैशासाठी वाटेल ते. एक वेळेला पोटासाठी नाचते मी परवा कुणाची, हे गाणं म्हणणारी ती पैशासाठी नाचत असते, ती परवडली. पण पैशासाठी नाचवते मी परवा कुणाची, हे वाक्य आताच्या माध्यमांच्या काळामध्ये आलेलं आहे. माध्यमांच्या थिल्लरपणाचा कारभार कसा एकूण चाललाय तो तुम्हाला काही उदाहरणांच्या मधून सांगतो आणि याला जबाबदार कोण आहे, कसा अपमान होतो हे देखील दाखवतोय. चला बघा. पहिल्यांदा बघा, एक बातमी जाहिरात तुम्हाला दिसतेय आणि या जाहिरातीच्या पहिल्याच ओळीत लिहिलंय, हरवले आहे काय, तर माझे मृत्यूपत्र हरवले आहे, अशी ती जाहिरात आहे. आता मला सांगा, सुशील कुलकर्णीला एखाद्या वर्तमानपत्रात त्याच्या मृत्यूनंतर मृत्यूपत्र हरवल्याची जाहिरात देता येऊ शकेल का? आणि दिलं तर माझं भूत येऊन देणार आहे. आता हे कोणत्या माणसाच्या भूतानं जाहिरात दिली आहे हा प्रश्न मला पडतो. हे दैनिक इंग्रजी आहे हो, स्टँडर्ड. म्हणजे आपल्याकडं धंदेवाली आणि कॉल गर्ल, ती कॉल गर्ल कशी स्टँडर्ड असते, तसं हे दैनिक इंग्रजी आहे आणि इंग्रजी आहे म्हणून स्टँडर्ड आहे. मी तुम्हाला तुलना करत नाही हा, स्टँडर्डपणाचं कळावं म्हणून सांगितलं, बाकी काय नाही. एवढी इकडचं इकडं जोडू नका हो, जोडण्याची सवय बरी नसते तसं काही. उदाहरण, दृष्टांत दिला की बरं असतं, ते लवकर समजतं म्हणून ते सांगितलं. आता हे मृत्यूपत्र हरवल्याची जाहिरात तुम्ही छापत असता. आता अजून एक बातमी दाखवतोय, चांगल्या माध्यमाची आहे. बातमी अशी आहे की आपला जो निकाल लागला दसरा मेळाव्याचा, त्याच्यानंतर भाजपचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना प्रतिक्रिया विचारली.
मुनगंटीवारांनी प्रतिक्रिया दिली आणि या प्रतिक्रिया दिल्यानंतर बातमी छापली, न्यायालयावर संशय क्वेश्चन मार्क. सुधीर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया, न्यायालयावर संशय. बातमी पहिल्यांदा वाचल्याबरोबर असं कळतं की सुधीर मुनगंटीवारांनी न्यायालयाच्या निकालानंतर न्यायालयावर संशय व्यक्त केला आहे. हेडिंग वाचल्यावरती कळतं. मग माणूस क्लिक करून वाचतो आणि मग कळतं सुधीर मुनगंटीवार म्हणाले, न्यायालयावर संशय व्यक्त करणाऱ्यांना आता तरी बुद्धी चांगली होईल अशी अपेक्षा ठेवतो. कशा करता बातमी ट्विस्ट करून द्यायची? सुधीर मुनगंटीवारांची बदनामी व्हावी म्हणून, की लोकांनी तुमच्या बातमीला क्लिक करावं म्हणून, वाचली जावी म्हणून? म्हणजे मी जेव्हा गावकरीचा जिल्हा प्रतिनिधी होतो बीडला, तेव्हा अंबाजोगाईच्या गावामध्ये एक एजंट होता, बोळसर, बिचारा चांगलं काम करायचं, बोळसर एजंट होता. तो म्हणायचा, साहेब पेपर खपला पाहिजे, पेपर खपला पाहिजे. कसा खपेल पेपर? छापा ना एक बातमी, अशी खळबळजनक बातमी छापायची. म्हणले खळबळजनक बातमी. काय छापायची खळबळजनक? तर अंबाजोगाईत वरच्या रुग्णालयामध्ये एका बाईला 4 लेकरं झाले, छापून टाका. म्हणले कोण बघायला यायले? हॉस्पिटलला कोण बघायला चाललंय? कोणीच जात नाही, छापून टाका म्हणले. मी एका दैनिकाचा संपादक होतो, त्यांच्या मालकांना काही विशेष शब्दांची आवड होती. खळबळजनक, खळबळ झाली म्हणा, खळबळ झाली म्हणा. आता ते खळबळ या शब्दानं पेपर विकला जातो असं त्यांना वाटायचं, म्हणून ते खळबळ हे छापायला लावायचेच. तसं सुधीर मुनगंटीवारांच्या या वक्तव्यामध्ये त्यांना खळबळजनक काय दिसलं? बरं, पुढचं दाखवतो अजून एक. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा गरबामध्ये दांडिया खेळायला गेल्या नवरात्रात. अमरावतीच्या खासदारांनी गरबा खेळला, दांडिया खेळला, मुक्तपणे खेळला, आनंद घेतला, अशी हेडिंग असते तर काहीच वाटलं नसतं. अभिनेत्री राहिलेली एक स्त्री खासदार म्हणून दांडियात गरबा करते आणि तिची बातमी बनते व्हिडिओ सगट. काय ती गिरकी, काय ते स्माईल. बघा तुम्ही, का अमरावतीच्या खासदाराची गिरकीन स्माईल बघायला तुमचा रिपोर्टर गेला होता का काय? बरं, नवनीत राणाच्या गिरक्या आणि स्माईल बघायला तिथे रवी राणा आहेत ना. या अशा स्वरूपाच्या हेडिंग करून स्त्री देहाचं एक विचित्र प्रदर्शन करण्याचा माध्यमांचा जो घाणेरडापणा चाललाय ना, किळस 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 यायला लागते त्याची. नको वाटतं हे सगळं. कशा करता करायचं? आणि मग तुम्ही जेव्हा तुम्हाला असं स्वतःला अधपतित करत जाता ना, जेव्हा असं अधपतित करत जाता, तेव्हा तुमच्याविषयी लोकांच्या मनातल्या भावना कशा असतात हे स्पष्ट कळून जातं. तानाजी सावंत उभ्या उभ्या तुमची इज्जत काढून जातात. उभ्या उभ्या. तुम्हाला जमतच नाहीये, आमचं सरकार आल्याचं पाहवतच नाहीये, असं तानाजी सावंत उभ्या उभ्या तुमची विकेट काढून जातात. बरं, तानाजी सावंत शिंदे गटाचे म्हणून ठीक आहे. अजित पवार ज्यांचं कौतुक आपण करतो ते कसे बोलतात ऐका एकदा. फक्त मला काळजी आहे मीडियाची. एका वेळी सभा सुरू झाली तर अर्ध एकीकडे अर्ध एकीकडे दाखवायचं कुणाला, हा प्रश्न त्या ठिकाणी येईल. ऐकलत ना? झालं समाधान. म्हणजे तानाजी सावंत शिंदे गटाचे, शिवसेनेचे म्हणून त्यांचा राग आला असता हरकत नाही. इकडे अजित पवार त्यांनीही तुमची उतरवली तेही हरकत नाही. बरं, पुढचं अजून एक दाखवतोय, म्हणजे एवढ्यावर भागत नाही हो. नारायण राणे बघा काय म्हणतात ते, ऐका ना. कोणाचा प्रश्न कोणाला विचारणार काय स्टेट. अरे आज मी आलो, हा इथे कार्यक्रम कोणता आहे? त्या कार्यक्रम संतू TV 9चा आहे काय? ते वाच. केंद्रीय मंत्र्यांचे तू बघ आधी काय निरोप आला एडिटरचा. बघ वाच ना. हळूहळू बघतो कशाला, वाच नाही बोल ना. तू बघ चांगला निगेटिव्हच विचारतोय आमच्या. ऐकलं? झालं शांत. लोकांच्या बायकाच्या गिरक्या बघितल्या की भोवळ यावी अशी अवस्था राजकारणी आपल्याकडे आणतात, हे लक्षात ठेवा. हे लक्षात ठेवा. लोकांचा तुमच्यावरचा विश्वास उडून जाऊ लागलाय. तळवळकरांचा लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्सचे संपादक आजही लोकांच्या लक्षात आहेत. तो काळ होता. स्टेजवर बाया नाचवल्या जात नव्हत्या, सांस्कृतिक कार्यक्रमांची उधळण व्हायची, खूप चांगले चांगले कार्यक्रम घेतले जायचे आणि ती परंपरा अगदी काल परवापर्यंत शिल्लक होती.
जेव्हा आपणच पदर पाडून बाजारात बसू लागतो ना, चांगल्या पतिव्रतेची छेड काढायला कोणी शहाणा जात नसतो, लक्षात घ्या. जेव्हा बाई पदर पाडून बाजारात बसते तेव्हा लोक भाव विचारता विचारता छेड काढून जात असतात. हाच नियम माध्यमांना लागू होतो आणि तशीच तुमची बाजार बसवी सारखी इज्जत काढणं चालू आहे. आपण सुधारलो तर ठीक आहे, नाही सुधारलो तर अशी इज्जत घेणं होतच राहणार आहे. या ऱ्हासाला आपणच जबाबदार आहोत हे लक्षात ठेवा. एवढंच मला तुम्हाला या निमित्ताने सांगायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.